हाय हॅलो, कसे आहात सगळे? आय होप सगळे मजेतच असाल. तर आज आहे 3 तारीख आणि आम्ही जातो डीमार्टला. पण डीमार्टमधनं काय काय आणायचं आहे त्याची पटकन एक यादी बनवून घेते. सगळ्यात आधी सामानाच्या ज्या कॅटेगरीज आहेत त्या सगळ्या बघून घेऊया आणि मग त्यानुसार किती प्रमाणात सामान आणायचं आहे, काय काय गोष्टी आणायच्या आहेत डीमार्टमधनं त्या सगळ्या लिहून घेऊया. तर सगळ्यात पहिली कॅटेगरी आहे ग्रोसरी आणि ग्रोसरीमध्ये आता काय काय येतं ते आधी आपण बघून घेऊया. आणि जसं तुम्हाला सांगितलं की मी काही जे आमचं सामान आहे ते आमचे दादा ठरलेले आहेत ते आम्हाला आणून देतात. पण ग्रोसरीमधलं काही काही सामान आम्ही डीमार्टमधनं घेऊन येतो. तर ग्रोसरीमध्ये काय काय येतं तर आपल्या सगळ्या प्रकारच्या डाळी, त्याच्यानंतर ड्रायफ्रूट्स, कडधान्य, तूप, तेल, साखर, मीठ, गूळ, तांदूळ, हे सगळे प्रकार आपल्या ग्रोसरीमध्ये इन्क्लूड असतात. पण जसं तुम्हाला सांगितलं की आमच्या ग्रोसरीसाठी एक दादा ठरलेले आहेत, ते आम्हाला घरी आणून देतात. पण ह्यातली ठराविक ग्रोसरी आम्ही घेऊन येतो. मग त्यात तूप असेल, कुकिंग ऑइल असेल, गूळ असेल, मीठ, साखर. सो आता सगळ्यात आधी मी बघते यातलं काय काय संपलेलं आहे आणि मग त्यानुसार ती लिस्ट बनवते. सो ग्रोसरी प्रकारामधलं तूप, गूळ आणि ड्रायफ्रुट्स प्रकार आमचे इथे असतात. सो तूप आणि गूळ तर आमचा पूर्ण संपलेला आहे, सो ते आम्हाला आणायचं आहेच. आणि ड्रायफ्रुट्स फक्त एकदा मी चेक करते. सो ड्रायफ्रुट्स सुद्धा थोडे आहेत पण आणायला लागणार आहेत. सो ते सुद्धा एक एक लिहून घेते. पुढे मसाला प्रकार, सगळे मसाले इथे फ्रीजमध्ये आहेत. सो ते एकदा चेक करून घेते. चाट मसाला आणायला लागणार आहे, सांबार मसाला सुद्धा आणि पाणीपुरी मसाला, पावभाजी मसाला आहे. सो ते सुद्धा एक एक पाकिट लिहून घेते. मेन कुकिंग ऑइल दर महिन्याला आपल्याला ते लागतंच, पण तेल संपलेलंच आहे, ते आणायचंच आहे. सो ते सुद्धा लिहून घेते. आणि आम्ही सफोलाचं कुकिंग ऑइल वापरतो. सो ग्रोसरी कॅटेगरीमध्ये काय काय आणायचं आहे ते सगळं मी इथे लिहून घेतलंय. पुढची कॅटेगरी आहे डेअरी प्रोडक्ट्स. तर डेअरी प्रोडक्ट्समध्ये जनरली दूध, दही, बटर, चीज या गोष्टी आणतो. दूध तसं आम्ही लोकल स्टोअरमधनं घेऊन येतो, पण चीज वगैरे घेऊन येतो. सो चीज आणायचं नाही आहे यावेळेला. आणि पनीरसुद्धा नाही आणायचे कारण आहे. दही आम्ही कंपल्सरी 1 किलो दही आणतो आणि एक दुधाचा टेट्रा पॅक घेऊन येतो. एक सेफर साईड, कधी जर पटकन दूध आणायला नाही जमलं तर असावा म्हणून एक तो. सो ते लिहून घेते. पुढची कॅटेगरी आहे पॅकेज्ड फूड. मग पॅकेज्ड फूडमध्ये आपली बिस्किटं, फरसाण, सॉसच्या बाटल्या, जाम, त्याच्यानंतर मुखवास प्रकार असतात ते, आलं लसूण पेस्ट, मिओनीज, हे सगळे प्रकार असतात. सो पापड, लोणची. सो पहिले ते सुद्धा एक नजर घालते. काही काही गोष्टी जनरली माहिती आहेत मला काय काय संपल्या आहेत. आता कालच कंटेनर्स धुताना तुम्ही बघितले असतील. सो ऑलमोस्ट मला माहिती आहे की त्यातलं काय काय संपलंय. सो ते सुद्धा एक एक करून पटापट लिहून घेते. आता मुखवास तो सुद्धा जनरली आपल्या सगळ्यांचा खाल्ला जातो. सो तो सुद्धा एक आयडिया आहे की कितपत संपला आहे. सो ते सगळं एक एक करून नोट डाऊन करून घेते. सो सॉसची बाटली तर आणायचीच आहे कारण थोडासा सॉस राहिलाय. आणि त्याच्यानंतर पापड, लोणचं. पापड सगळे संपलेले आहेत. लोणची सुद्धा सगळी ऑलमोस्ट संपली आहेत. जनरली आम्ही 3 प्रकारची लोणची आणतो, आंब्याचं लोणचं, खारातली मिरची आणि गोड लोणचं. आणि एकदा आणले की एक साधारण 3-1 महिने ती पुरतात. सो लोणची सुद्धा आणायची आहे. आता त्याच्या पुढची कॅटेगरी होम आणि किचन. तर या कॅटेगरीमध्ये जनरली आपलं सगळं क्लिनिंगचं, डस्टबिन बॅग्स म्हणा, हँडवॉश म्हणा, आंघोळीचा साबण, कपड्यांचा साबण, भांड्यांचा साबण, डेटॉल, फिनेल, ह्या सगळ्या गोष्टी ह्या कॅटेगरीमध्ये येतात. आणि जनरली आता ते सुद्धा माहिती आहे मला की किती किती राहिलंय. सो त्यानुसार त्याची सुद्धा एक लिस्ट बनवून घेते. सगळ्यात पहिले कपड्यांचा साबण. जनरली आम्ही जेंटिल आणतो, पण त्यातल्या त्यात जर काही नवीन दिसलं तर ते सुद्धा आणतो. भांड्यांचा साबण,
तो सुद्धा आम्ही एक 6चं जे पॅक असतं ते घेऊन येतो, पण जर मग त्यातले एक 3-4 उरले असतील तर मग सेपरेट 1-2 आणतो. सो त्यानुसार मी लिहून घेतलंय. डेटॉल, फिनेल ह्या गोष्टी तर दर महिना लागतातच, तो त्याच्या 1-1 बाटल्या कंपल्सरी इथे मी लिहिते. डस्टबिन कॅरी बॅग सुद्धा आपल्याला दर महिना लागतात, सो त्या सुद्धा इथे लिहिते. टिश्यू पेपर सुद्धा एक आपल्याला वॉशरूम मध्ये ठेवायला आणि एक जनरली किचन मध्ये, सो ती 2 पाकिटं असं लिहून ठेवते. त्याच्यानंतर आपलं एअर फ्रेशनर वगैरे ते सुद्धा एक. पूजेचं सामान काही अगरबत्ती म्हणा त्या सुद्धा आम्ही तिथे काही आम्हाला वेगळे फ्लेवर्स आवडले किंवा असं बघून घेतो, पण लिस्ट मध्ये लिहून ठेवते पूजा नीड्स. त्या पुढची कॅटेगरी आहे पर्सनल केअर. मग त्यात आपलं स्किन केअर म्हणा किंवा हेअर केअर म्हणा, त्याच्यानंतर डिओज, परफ्युम्स, हे सगळं आपलं पर्सनल केअर आहे. टूथपेस्ट म्हणा, सो ते सुद्धा एक एक प्रकार डीमार्टमधनं मी घेऊन येते, सो त्याची सुद्धा एक लिस्ट बनवून घेते. स्किन केअरमध्ये मग आपण घेऊन येते मी ते म्हणजे आता थंडी चालू आहे, सो मॉइश्चरायझर. तर निव्हियाचं एक मॉइश्चरायझर मला आणायचं आहे, सो ते लिहून घेते इथे. फेस केअरमध्ये आपली फेस पावडर किंवा फेअर अँड लवलीचं जे क्रीम असतं ते, सो ते एक एक आणायचं आहे, ते एक असं मी इथे लिहून घेते. टूथपेस्ट सगळ्या संपलेल्या आहेत, सो त्या सुद्धा एक एक आणायच्या आहेत आणि त्यात राऊची सुद्धा एक आणायची आहे, म्हणून तसं सुद्धा लिहून घेते. डिओज, परफ्युम्स पण तिथे जे आवडतील त्यानुसार आम्ही घेऊन येतो, सो ते लिहून ठेवते, जे आवडेल ते येताना घेऊन येऊ. सो डिओ आणि परफ्यूम. त्याच्यानंतर येतं ते म्हणजे शेविंग नीड्स, पुष्कर आणि पप्पा दोघांनाही, सो ते सुद्धा याच्यात आम्ही घेऊन येतो. आणि वेट टिश्यू सुद्धा, सो ती 2 पाकिटं, एक राऊसाठी आणि एक आमच्यासाठी. सो हे एवढं पर्सनल केअर मधलं घेऊन यायचंय. आणि हे सगळं मेन महिन्याचं आमचं डीमार्टचं शॉपिंगचा हा सगळा ही लिस्ट आहे. पण त्यात सुद्धा आता डीमार्टमध्ये गेल्यानंतर खूप व्हरायटी असतात. मग त्यात आपलं किचन ऑर्गनायझेशन असतं, फुटवेअर असतात, त्याच्यानंतर क्लोदिंग सेक्शन वेगळा असतो, हे लहान मुलांचे सुद्धा वेगवेगळे गेम्स म्हणा किंवा स्कूल्ससाठी जे काही काही लागतं ते सुद्धा डीमार्टला अशा खूप व्हरायटीज असतात. मग ते सगळं मात्र एक्स्ट्रा असतं, पण ते काय असं ठरवून आम्ही जात नाही. पण ह्या वेळेला आम्हाला एक असं आम्ही जरा बघितलं की आम्हाला जरा पायपुसणी बघायची आहे, पण ती म्हणजे असं नाही की ती घ्यायचीच आहे, जर आम्हाला आवडली सो ती आम्ही घेणार आहोत. तर असं बाकी सुद्धा काही काही घेतलं जातं. किंवा राऊला सुद्धा मग पटकन काही दिसलं, कलरिंग बॉक्स म्हणा किंवा मग त्याच्या ड्रॉइंगच्या हे म्हणा बुक्स असतात किंवा काहीही क्राफ्टचं असेल, एखादं खेळणं आवडलं, सो ते सुद्धा हे एक्स्ट्रा असतं. पण मग मी इथे लिहून ठेवते की जनरलचं काही आवडलं तर ते घ्यायचं आहे, सो ती सुद्धा एक अशी छोटीशी वेगळी लिस्ट बनवते अदर कॅटेगरी म्हणून. मग त्यातलं जे काही काही घेतलं जाईल असं म्हणून मग ते पण इथे लिहून घेते. तर ही एक अशी बेसिक लिस्ट माझी तयार झालेली आहे. आणि ह्यात सुद्धा काहीतरी माझं मिस होतं, पण मग तिथे गेल्यानंतर सगळे सेक्शन बघता बघता होतं की अरे आपण हे घेतलं नाहीये किंवा आपण हे लिहिलं नाहीये, सो ते घेतलं जातं. पण एक जनरली महिन्याचं एक आपल्याला हाऊसवाईफ म्हणून जे आपलं असतं की नाही एवढं संपलंय, एवढं आणायचंय, सो ही एक अशी डीमार्टची नॉर्मल लिस्ट माझी तयार झाली आहे. आणि प्रत्येक महिन्यावाईज ही चेंज होत असते. ह्यातलं जे काही उरतं किंवा काही राहतं संपतं त्यानुसार दर महिन्याला मग सगळं चेंज होत असतं. तर डीमार्टची सगळी लिस्ट तयार झालेली आहे. आता आधी आम्ही पटकन जातो डीमार्टला, सो चला. आणि मेन डीमार्टला जातानाची गोष्ट म्हणजे पिशव्या. सो नॉर्मल सगळ्या अशा मोठ्या मोठ्या ज्या पिशव्या आहेत त्या आम्ही बरोबर घेऊन जातो, म्हणजे सगळं सामान व्यवस्थित येतं. सो या सगळ्या पिशव्या एक असा सगळा बंच बनवूनच ठेवलाय आम्ही की जेव्हा डीमार्टला जातो तेव्हा पिशव्या तयार. यादी फायनली रेडी आहे आणि नंतर आम्ही पोहोचलो डीमार्टमध्ये. ज्या ज्या वस्तू आम्ही नोट डाऊन केल्या होत्या त्या सगळ्या आम्ही घेतल्या. ग्रोसरी, डेअरी प्रोडक्ट्स, पॅकेज फूड्स, होम अँड किचन, पर्सनल केअर आणि इतर वस्तू. तर हा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला जरूर कळवा.
आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. व्लॉग क्रिएटेड बाय पुष्कर अंकिता. भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. सी यू अगेन.